आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात जिथे महानगरपालिका आहेत, नगरपालिका आहेत, झेडपी आहे, अशा सर्व ठिकाणी त्या जिल्हाध्यक्षांना प्रशासकीय राजवटीच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात सांगितलं आहे। याचं कारण असं आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की शेवटची निवडणूक ही 2015ला महानगरपालिकेची झाली होती। वास्तविक त्यानंतर 2020ला निवडणूक महापालिका झाली पाहिजे होती, पण तसं न होता कोर्टाची कारणं देऊन, सुप्रीम कोर्टाची कारणं देऊन निवडणुका पुढे ढकलण्याचं काम हे युतीचं सरकार करत आहे। आणि याच्यामुळे जो नागरिकांना फटका बसत आहे रोजच्या जीवनामध्ये, मग ती साफसफाई असेल, पाणी असेल, रस्ते असतील, असं दैनंदिन रोजच्या रोज फटके नागरिकांना खायला लागत आहेत। आता नवीनच प्रकरण उघडकीस आले 65 इमारतींचं। आपल्याला सर्वांना माहिती आहे की मोठ्या प्रमाणात महापालिकेचे अधिकारी, त्याच्यात टाउन प्लॅनिंगचे अधिकारी, भ्रष्ट अधिकारी त्याच्यामध्ये सामील आहेत। आणि रेराची डुप्लिकेट डॉक्युमेंट देऊन, बांधकाम सर्टिफिकेट डुप्लिकेट देऊन त्या लोकांची फसवणूक केली। असे 6,500 कुटुंब रस्त्यावर आलेली आहेत। त्याच्यामुळे आमची प्रामुख्याने एक मागणी राहील, लवकरात लवकर या महानगरपालिकेच्या निवडणुका घ्या। दुसरी मागणी राहील की गेल्या 5 वर्षांमध्ये महापालिकेमध्ये झालेला जो भ्रष्टाचार आहे त्याची श्वेतपत्रिका महाराष्ट्र शासनाने काढावी आणि अशा भ्रष्टाचार अधिकाऱ्यांना, ज्यांना झाला आहे, ज्यांची मुजोरी या महापालिकेत चालू आहे, त्यांना निलंबन करा। आणि महापालिकेचे प्रशासनाचे अधिकारी जितके आहेत, जे बाहेरून आलेले आहेत, जे बाहेरून आले फक्त AC केबिनमध्ये बसून काम करतात, अशा अधिकाऱ्यांना परत पाठवा, कारण ते काही कामाचे नाहीत। पूर्ण महापालिकेमध्ये संपूर्ण वॉर्डामध्ये असं तुम्ही कचऱ्याचे ढीग बघाल, गटारे तुंबलेले बघाल, ड्रेनेज लाईन वाहत चाललेले बघाल, अशी दुरावस्था गेल्या अनेक महिन्यापासून चालू आहे। आज आम्ही नगरसेवक नाही आहे, तरी पण एक लोकांसाठी जाणीव आहे म्हणून आमचे कार्यालय सुरू आहेत आणि त्या माध्यमातून जेवढी शक्य असतील तेवढी काही ठराविक हाताच्या बोटावरची नगरसेवक काम करत आहेत। अन्यथा सगळीकडे महापालिकेमध्ये कामांचा बोजवारा उडाला आहे। त्याच्यामुळे महापालिकेच्या आमच्या आयुक्तांना विनंती असणार या माध्यमातून की जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांना पाठीशी घालू नका, जे माजोडे अधिकारी आहेत त्यांना पहिले निलंबन करा आणि सगळ्यांना व्यवस्थित कामाला लावा, जेणेकरून महापालिकेची परिस्थिती सुधरेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।